आजच्या या औसा येथील सोलापूर विधान परिषदेचा आमदार झाल्याचं निमित्त ठेवून व आदरणीय बसवराज पाटील या ठिकाणी आमदार झाले, त्याचबरोबर आदरणीय आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी आमचा सत्कार आयोजित केला आणि याचं नियोजन आणि निमंत्रण आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांनी या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी दिलं आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय चे सहकारी मित्र अभिमन्यू साहेब, खुबा साहेब, त्याचबरोबर उपस्थित नूतन आमदार बसवराज पाटील साहेब, माजी आमदार ज्यांनी आताच सगळ्यांचं मन मोकळं केलं असे आदरणीय सगळ्यांचे मार्गदर्शक पाशाभाई पटेल साहेब, आदरणीय माजी आमदार केंद्रे साहेब, माजी आमदार दिनकर माने साहेब, राणे साहेब, सर्व उपस्थित सन्माननीय व्यासपीठ प्रदेशाध्यक्ष साहेबांना निघायचं मुंबईला, त्यामुळे या ठिकाणी या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढं सांगेन की आपण बार्शी तालुका हा धाराशिव लोकसभा मतदारसंघ आहे. मी आपल्या लोकसभा मतदारसंघातला एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि खास करून मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याला सुरुवात केली आदरणीय चव्हाण साहेबाला मी सांगू इच्छितो की त्यावेळेस सुद्धा मी माजी आमदार होतो साहेब, आणि खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर त्यांचे मित्र म्हणून आणि त्यांचे सहकारी म्हणून काम करणारे अभिमन्यू पवार साहेब, मी कधी जरी गेलो मंत्रालयात तर मला नेऊन आतमध्ये सोडवायचे किंवा मी माझे आमदार त्यावेळेस असताना अत्यंत मला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मार्गदर्शनही केलं आणि बार्शी मतदारसंघावरती त्यांचं विशेष करून प्रेमही होतं आणि माझा स्वभाव बघून त्यांनी माझ्यामध्ये काय बघितलं मला माहीत नाही साहेब, त्यावेळेसपासून त्यांनी एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जीव लावला आणि मी त्यावेळेस सुद्धा 19ला आमदार होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. आज या ठिकाणी मी प्रामाणिकपणानं कबूल करतो. त्यानंतर साहेब मी 1919 ते 24 काम केलं. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सगळ्यांना माहीत आहे की एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची माझी पद्धत. दुर्दैवानं 24ला मला पराभव पत्करावा लागला आणि मलाही माहीत नव्हतं की नेमकं पुढे काय होणार आहे. बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आज पैकीच्या पैकी सगळे आले साहेब आणि माझ्या मनात येण्यात पण नव्हतं. अभिमन्यू साहेब पराभव झाल्यानंतर बार्शीला माझ्याकडे घरी आले. मला म्हणले अजिबात काळजी करायचं नाही राजभाऊ, मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही काय. मला माहीत नव्हतं साहेब काय चाललेलं आहे पार्टीमध्ये, परंतु खरोखर आदरणीय फडणवीस साहेब आणि खास करून आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाण साहेब, मला खरंच माहीत नव्हतं साहेब अभिमन्यू साहेबांनी काय काय करत होते. बसवराज पाटलाचं तुम्हाला काय सांगत होते मला काय पार्टीतलं माहीत नव्हतं, परंतु मी आपल्याकडे एका बार्शी टेक्स्टाईल मिलचा प्रश्न घेऊन आलो होतो त्या दिवशी तुमची भेट घ्यायला. तुम्ही म्हणले आता तूच आमदार हो आणि तूच मिल चालू कर. मला काय लक्षातच आलं नाही साहेब त्या दिवशी. मी काही बोललो नव्हतं, काय नव्हतं. तसंच बावनकुळे साहेब पण बोलले आणि खरोखर या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, तुमच्या कारकिर्दीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधान परिषद भारतीय जनता पार्टीमध्ये मिळणं ही सोपी गोष्ट नाही साहेब. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याची पूर्णपणे जाणीव आहे आणि या ठिकाणी विधान परिषदेची उमेदवारी मिळणं आणि त्या ठिकाणी चांगलं वातावरण असताना, एवढं मताधिक्य असताना ह्या सर्व गोष्टीची जाणीव मला 100% आहे. तुम्ही आदरणीय फडणवीस साहेबांनी मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, आमदार होण्याची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संधी दिली, त्यामध्ये नक्कीच सिंहाचा वाटा आमचे मित्र अभिमन्यू पवार साहेब आपला या ठिकाणी आहे आणि त्यामुळंच या ठिकाणी एवढा आजचा सुद्धा बहुमान मला त्या दिवशी फोन आला की प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते राजभाऊ तुमचा आणि बसवराज पाटील साहेबांचा सत्कार करायचा. मी माझ्या स्वतःला भाग्यवान समजतो की आज राज्याचे एवढे कर्तृत्ववान प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांच्या हस्ते माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा या ठिकाणी यथोचित सत्कार होतो. त्याबद्दल मी मनपूर्वक चव्हाण साहेब आपलेही आभार मानतो, भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो आणि अभिमन्यू पवार साहेब आपलेही आभार मानतो. आणि आज प्रदेशाध्यक्ष साहेबांना, राणे साहेब आपण सरचिटणीस आहेत, पार्टीला मी प्रामाणिकपणाने शब्द देतो की मी पूर्वी काम करत होतो साहेब, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट काम करेन, रात्रीचा दिवस करेन,
पण पार्टीचं काम अत्यंत बार्शी तालुक्यात नाही तर परिसरामध्ये पोहोचवण्याचं काम जीवाचं रान करण असं या ठिकाणी प्रामाणिकपणाने शब्द देतो. सगळ्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सर्व नेते मंडळीचं कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून अभिमन्यू पवार साहेबांचा आभार व्यक्त करून चव्हाण साहेबांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.